TMC व्हर्च्युअल क्लासमध्ये आपल्या सर्व विद्यार्थ्यांचं, शिक्षकांचं आणि पालकांचं स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वी मध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान याच्यामध्ये प्रकरण 13व पाहणार आहोत. कार्बन एक महत्त्वाचे मूलद्रव्य. आता कार्बन एक महत्त्वाचे मूलद्रव्य काय आहे, याच्यामध्ये कार्बनची संज्ञा काय आहे, कार्बनचा अणुअंक काय आहे, कार्बनचा अणुवस्तुमान काय आहे, त्यानंतर इलेक्ट्रॉन स्वरूपन काय आहे, संयोजक काय आहे, आणि कार्बन आहे धातू आहे की अधातू आहे, हे सर्व याच्यामध्ये आपण बघणार आहोत. तर कार्बन याच्यामध्ये आपल्याला बघायचं असेल, कार्बनचा आढळ आहे, कार्बनचा गुणधर्म आहे, त्यानंतर हायड्रोकार्बन काय आहे, हे सर्व याच्यामध्ये आपण बघणार आहोत. आता याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो, कार्बनची संज्ञा काय आहे, तर कार्बनची संज्ञा C आहे. C कशी आहे, तर कार्बन आता संज्ञा म्हणजे काय, याचा सर्वात महत्त्वाचा पॉइंट आहे आपल्याला बघायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, संज्ञा. आता संज्ञा म्हणजे काय, तर मूलद्रव्ये आहेत. आता ही सर्व हायड्रोजन आहे, हेलियम आहे, लिथियम आहे, बेरिलियम आहे, बोरॉन आहे, कार्बन आहे. कार्बनचा 6वा अंक आहे. आता कार्बनचा त्यानंतर अणुअंक आपण बघणार आहोत. आता संज्ञा म्हणजे काय, तर मूलद्रव्याच्या आद्य अक्षररूपी संक्षेपास त्या मूलद्रव्याची संज्ञा असे म्हणतात. मूलद्रव्याचं आद्य अक्षर म्हणजे काय, तर पहिलं अक्षर. आता इंग्रजीमध्ये लिहित असताना आपण कार्बन. आता याचा आद्य अक्षर कोणता आहे, पहिला आहे, म्हणजे याचं पहिलं अक्षर असल्यामुळे कार्बन पहिलं C आहे, म्हणून त्याची संज्ञा काय आहे, C आहे. कार्बनची संज्ञा काय आहे, C आहे. अशा पद्धतीने आपल्याला कार्बनची संज्ञा आपण लिहिता येईल. त्यानंतर पुढचं जर बघायचं असेल तर आपल्याला याच्यामध्ये अणुअंक आहे. आता हायड्रोजन आहे, हेलियम आहे, लिथियम आहे, बेरिलियम आहे, बोरॉन आहे आणि कार्बन आहे. कितवा नंबर आला, 6वा आहे. हायड्रोजन, हेलियम, लिथियम, बेरिलियम, बोरॉन आणि कार्बन, म्हणजे त्याचा अणुअंक आहे 6 आहे. अशा पद्धतीने त्याचा अणुअंक काय आहे, 6 आपल्याला दिसायला पाहिजे. त्यानंतर अणुवस्तुमान अंक कसा आहे, तर त्याचं अणुवस्तुमान हे 12 आहे. अणुवस्तुमान हे त्याचं कार्बनचं 12 आहे. आणि इलेक्ट्रॉन स्वरूपन आपण बघत असताना, आता सर्वांना इलेक्ट्रॉन स्वरूपन म्हणजे KLM सिरीज असते. KLM अशा पद्धतीने सिरीज असते. पहिल्या कक्षेमध्ये 2, दुसऱ्या कक्षेमध्ये 4, तिसऱ्या कक्षेमध्ये 8, 18, 32 अशा पद्धतीने आपल्याकडे 6 आहे अणुअंक आहे. म्हणजे पहिल्या कक्षेत 2 आणि दुसऱ्या कक्षेत 4, अशा पद्धतीने 4 आणि 2 6, म्हणजे याचे इलेक्ट्रॉन स्वरूपन अशा पद्धतीने येईल. म्हणजे पहिल्या कक्षेत 2 आणि दुसऱ्या कक्षेत 4, अशा पद्धतीने आपल्याला कार्बनचं इलेक्ट्रॉन स्वरूप पाहता येईल. आणि त्यानंतर संयोजन म्हणजे काय, तर शेवटच्या कक्षेत किती इलेक्ट्रॉन आहेत, तर 4, म्हणजे संयोजन इथं त्याची काय येईल, 4. आणि कार्बन काय आहे, तर हा अधातू आहे. याला चकाकी नाही, याच्यामध्ये तन्यता नाही. अशा पद्धतीने कार्बन आहे अधातू आहे. म्हणजे आपल्याला याच्या बरोबर धातू म्हणजे काय, अधातू म्हणजे काय हे सुद्धा बघता येईल. धातूंना चकाकी असते, धातू तन्य असतात, धातू उष्णतेचे सुवाहक असतात. अशा पद्धतीनं कार्बन मध्ये तसा कोणताही गुणधर्म नाही. म्हणून धातू आपल्याला माहित आहे, कार्बन हे अधातू मूलद्रव्य आहे. अशा पद्धती एवढी माहिती आपल्याला जर झाली असेल तर आपण पुढचं बघायला काही हरकत नाही. सर्वांना समजलं असेल, अतिशय सोपं आहे. कार्बनची संज्ञा C आहे, अणुअंक 6 आहे, अणुवस्तुमानांक 12 आहे, इलेक्ट्रॉन स्वरूपन 2, 4 आहे, संयोजक 4 आहे आणि हे अधातू मूलद्रव्य आहे. अशा पद्धतीने कार्बनच्या बाबतीमध्ये आपल्याला सर्व वनस्पती व प्राणी यांच्यापासून आपल्याला प्रत्यक्ष संयुगात सेंद्रिय संयुगे आपण आता सेंद्रिय संयुगे आपल्याला इथं सांगता येईल. त्यानंतर पुढचं विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जर बघायचं असेल, याच्यामध्ये शास्त्रज्ञ परिचय दिलेला आहे. इथे एक शास्त्रज्ञ आहे, ते जर्मन सरसायन शास्त्रज्ञ आहे, होलर यांनी दिलेला आहे. अमोनियम सायनेट या सेंद्रिय संयुगापासून युरिया व विश्लेषित केला, तेव्हापासून असेंद्रिय संयुगापासून मोठ्या प्रमाणावर सेंद्रिय संयुगे तयार केली गेली आहेत, दिलेले आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी काय आहे, कार्बन हे एक
मुख्य मूलद्रव्य असल्याचे निष्पन्न झाले आहेत. म्हणून सेंद्रिय रसायनशास्त्राने कार्बनी संयुगाचे रसायनशास्त्र असेही म्हटलेले आहे. कार्बन अत्यंत महत्वाचे हे मूलद्रव्य आहेत. हे अधातू मूलद्रव्य आहेत. याच्यामध्ये काय आहे, कार्बनचा आढळ आपल्याला जर सांगायचं असेल, कार्बन याला लॅटिन भाषेमध्ये कार्बो म्हणजे काय, कोळसा, यावरून कार्बन हे नाव प्राप्त झालेलं आहे लॅटिन नावामध्ये. आता लॅटिन भाषा आहे, याच्यामध्ये कार्बो म्हणजेच काय आहे, कोळसा, यावरून त्याचं नाव काय झालेलं आहे, कार्बन नाव प्राप्त झालेलं आहे. म्हणजे लॅटिन भाषेमुळे नाव प्राप्त झालेलं आहे. या मुक्त अवस्थेमध्ये, त्याचबरोबर संयुगावस्थेत सुद्धा याचा आढळ आहे. मुक्त अवस्थेत कार्बन हिरा असेल, ग्राफाइट असेल, या अवस्थेमध्ये तो आपल्याला आढळत असतो. कार्बन डायऑक्साईड कार्बोनेटच्या स्वरूपात, त्यानंतर आपल्याला कॅल्शियम कार्बोनेट आहे, मार्बल आहेत, अशा पद्धतीने आपल्याला त्याचा आढळ आहे. त्याचबरोबर अजून जी जीवाश्म इंधने आहेत, जीवाश्म इंधने कोणकोणती आहे बघा, पूर्वी म्हणजे हजारो वर्षापूर्वी जमिनीमध्ये गाडले गेलेले आहे वनस्पती प्राणी यांच्यापासून जीवाश्म इंधने, दगडी कोळसा आहे, त्यानंतर पेट्रोलियम आहे, नैसर्गिक वायू आहे, त्याचबरोबर नैसर्गिक धागे आहे. आता नैसर्गिक धागे कोणकोणते आहे विद्यार्थी मित्रांनो, तर कापूस, त्याचबरोबर लोकर, रेशीम, हे नैसर्गिक धागे आहेत. म्हणजे कार्बनचा आढळ कुठं कुठं आहे आपल्याला सांगता येईल. कार्बन हा हिरा असेल मुक्त अवस्थेत, तसेच संयुग अवस्थेमध्ये सुद्धा आढळतो. हिरा असेल, ग्राफाइट असेल, अशा पद्धतीने कार्बनचा आढळ आहे. कार्बनी पोषद्रव्य आपल्याला माहिती आहे, पिष्टमय पदार्थ, प्रथिने आहे, मेद आहे, नैसर्गिक धागे आहे. त्याचबरोबर पुढचा मुद्दा कार्बनचा आपल्याला आढळ, पहिला पॉइंट बघितला, कार्बनचा आढळ आपल्याला बघितला आहे आपण, कार्बनचा आढळ पहिला पॉइंट आहे. दुसरा आपल्याला सांगता येईल कार्बनचे गुणधर्म. आपल्याला कार्बनचे गुणधर्म अतिशय सोपं प्रकरण आहे आपल्याला विद्यार्थी मित्र. आता कार्बनचे गुणधर्म कोणते, अपरूपता आहे. याच्यामध्ये काय, निसर्गात काही मूलद्रव्ये एकापेक्षा अधिक रूपात आढळतात. आता ही काही मूलद्रव्ये एकापेक्षा अधिक रूपामध्ये आढळत असतात, त्यामध्ये त्यांचे रासायनिक गुणधर्म सारखे असले तरी भौतिक गुणधर्म भिन्न असतात. रासायनिक गुणधर्म सारखे असले, भौतिक गुणधर्म तसे भिन्न असतात. मूलद्रव्यांच्या या गुणधर्माला काय, अपरूपता असे म्हणतात. म्हणजे आपल्याला अपरूपता, इथं याचा गुणधर्म आहे अपरूपता. अपरूपता याच्यामध्ये आपल्याला सांगता येईल विद्यार्थी मित्रांनो, अपरूपता म्हणजे काय, रासायनिक गुणधर्म सारखे, भौतिक गुणधर्म मात्र काय, भिन्न. म्हणजे अशा पदाला अपरूपता असे म्हणतात. त्यांचे रासायनिक गुणधर्म सारखे, परंतु काय, भौतिक गुणधर्म भिन्न, वेगळे असणे, या मूलद्रव्याचे बघा गुणधर्माला अपरूपता असे म्हणतात. आता पृथ्वीच्या कवचामध्ये सुमारे 0.27 बघा टक्के कार्बन असून तो कार्बोनेट, कोळसा, पेट्रोलियम स्वरूपामध्ये असतो. म्हणजे 0.27% एवढा पृथ्वीच्या कवचामध्ये, परंतु तो कशाच्या स्वरूपामध्ये असतो, कार्बोनेट आहे, कोळसा आहे, पेट्रोलियम आहे, ह्या स्वरूपामध्ये 0.27 म्हणजे आपल्याला पृथ्वीच्या कवचामध्ये एवढा कार्बन आहे. अशा पद्धतीनं कार्बनचे प्रमाण, त्याचबरोबर कार्बन डायऑक्साईडच्या स्वरूपामध्ये त्या 0.03% एवढे असते. म्हणजे कार्बन डायऑक्साईडचं 0.03% एवढं आहे. त्याचबरोबर महासागरांच्या तळाशी, महासागर आहे अथांग महासागर असलेला, यांच्या तळाशी बघा वनस्पती व प्राण्यातील कार्बनचे रूपांतर कशामध्ये आलंय, कॅल्शियम कार्बोनेट मध्ये करीत असतात. त्याचबरोबर अशा पद्धतीने आपल्याला नैसर्गिक सांगता येईल आपल्याला. त्याचबरोबर अपरूपता म्हणजे आपल्याला सर्वांना समजलं असेल, रासायनिक गुणधर्म सारखे असले तरी भौतिक गुणधर्म मात्र भिन्न. रासायनिक गुणधर्म सारखे, भौतिक रासायनिक गुणधर्म सारखे, रासायनिक गुणधर्म कसे सारखे आणि भौतिक गुणधर्म भिन्न. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला रासायनिक गुणधर्म सारखे असले तरी भौतिक गुण भिन्न असतात. अशा गुणधर्माला आपण अपरूपता असे म्हणतो. याच्यामध्ये आहे स्फटिक रूपे आहेत. स्फटिक रूपातील अणूंची रचना आहेत बघा नियमित आणि अनिश्चित असते.
त्यांचे द्रवणांक उत्कलनांक उच्च असतात. त्यात स्फटिक रूपातील पदार्थांना निश्चित भौतिक रचना, तीक्ष्ण कडा व सपाट पृष्ठभाग असतात. अशा पद्धतीने कार्बनची 3 स्फटिके अपरूपे आहेत. आता पहिला बघायचा आपल्याला हिरा बघायचा आहे. याच्यामध्ये पहिला आहे हिरा. आपल्याला विद्यार्थी मित्रांनो हिरा सर्वांनी ऐकलं असेल. याच्या हिरामध्ये हिऱ्याला आपण डायमंड असे म्हणतो. भारतामध्ये प्रामुख्याने हिरा गोवळकोंडा येथे. भारतामध्ये हिरा कुठे असतो? हिरा हा गोवळकोंडा कर्नाटक, म्हणजे हिरा कुठे असतो? गोवळकोंडा, गोवळकोंडा कर्नाटक, कर्नाटक या ठिकाणी आढळ असतो, त्याचा आढळ आहे. त्याचबरोबर मध्य प्रदेशमध्ये पन्ना मध्य प्रदेश येथे सापडतो. भारताप्रमाणेच दक्षिण आफ्रिका असेल, ब्राझील असेल, बेल्जियम असेल, रशिया असेल, अमेरिका आहे, या देशामध्ये हिरा सापडत असतो. तर हिऱ्याचं कुठं कुठं आढळ आहे? भारतामध्ये गोवळकोंडा कर्नाटक या ठिकाणी, त्याचबरोबर मध्य प्रदेशमध्ये पन्ना या ठिकाणी सापडतो. दक्षिण आफ्रिका असेल, ब्राझील असेल, बेल्जियम असेल, रशिया असेल, अमेरिका आहे, या देशामध्ये हिरा हा सापडत असतो. त्याचबरोबर आपल्याला पुढचं आहे, इथं दिलेलं आहे रचना कशी आहे हिऱ्याची दिलेली आहे, कार्बन आहे. त्याचबरोबर हिऱ्यात प्रत्येक कार्बन अणू हा शेजारील 4 कार्बन अणूशी सहसंयोजी बंधाने बांधलेला असतो. प्रत्येक अणू बघा इथं दिलेला आहे 4 सहसंयोजी बंधाने बांधलेला असतो. त्यामुळे तो टणक बघा चतुष्कोनातील त्रिकोणीय रचना त्याची दाखवलेली आहे. त्रिमितीय रचना आहे बघा त्याची, म्हणजे 4 कार्बने बांधलेला आहेत. अशा पद्धतीनं या हिऱ्याचं गुणधर्म आपल्याला सांगता येईल विद्यार्थ्यांना. गुणधर्म हिरा कसा आहे? तर तेजस्वी व शुद्ध हिरा नैसर्गिक पदार्थ सर्वात कठीण असणारा पदार्थ आहे. हिरा कसा आहे? सर्वात कठीण, 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 तेजस्वी, अशा पद्धतीने हिऱ्याचा आपण गुणधर्म सांगत असताना हिरा बघा इथं तेजस्वी शुद्ध हिरा हा पदार्थ आढळतो, कठीण आहे. त्याचबरोबर आपल्याला पुढचं बदल बघायचं असेल, पुढचं सांगता असेल हिऱ्याचा आपल्याला, तर हिऱ्याचा द्रवणांक आहे, हिऱ्याची घनता आहे. हिऱ्याची घनता 3.5 बघा तिथं ग्रॅम पर सेंटीमीटर दिलेले आहेत. त्या द्रवणांक आहे 35°C आहे, त्याचा द्रवणांक आहे. ऑक्सिजनच्या सानिध्यामध्ये 800°C हिरा हा तापविल्यास CO2 म्हणजे काय? सर्वांना कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकला जातो. या प्रक्रियेमध्ये कार्बन डायऑक्साईड शिवाय कोणतेही उत्पादित तयार होत नाही. कोणत्याही द्रवकामध्ये हिरा विरघळत नाही. हिऱ्यावर बघा आम्ल आम्लारी यांचा काही परिणाम होत नाही, म्हणून हिरा हा मौल्यवान आहे. आम्ल आम्लारी कोणत्याही याचा त्याच्यावर विशिष्ट असा परिणाम होत नाही. हिरा हा विद्युत दुर्वाहक आहे. बघा विद्युत दुर्वाहक असतो कारण त्यात मुक्त इलेक्ट्रॉन नसतात. हिरा हा मुक्त बघा इथं विद्युत दुर्वाहक असल्यामुळे त्याच्यात मुक्त इलेक्ट्रॉन नसतात. म्हणजे हिऱ्याचे एवढे गुणधर्म लक्षात ठेवायचे राहील सर्वांच्या लक्षामध्ये. म्हणजे त्यामुळे त्याचे उपयोग बघा हिरा हा कठीण असल्यामुळे काच कापण्याच्या त्याचबरोबर खडकाला छिद्र पाडण्याच्या उपकरणात हिरा वापरतात. हिरा हा कठीण आहे, त्याचबरोबर काच कापण्यासाठी त्याचबरोबर खडकांना छिद्र पाडण्यासाठी हिऱ्याचा वापर करत असतात. त्याचबरोबर अलंकार तयार अलंकार म्हणजे सर्वांना माहित आहे, दागिने तयार करण्यासाठी, अलंकार तयार करण्यासाठी हिऱ्याचा उपयोग होत असतो. त्याचबरोबर डोळ्यांची शस्त्रक्रिया असेल, डोळ्यांचं ऑपरेशन असेल, शस्त्रक्रिया असेल करण्यासाठी त्या उपकरणामध्ये हिऱ्याचा वापर करतात. त्याचबरोबर बघा हिऱ्याच्या भुकटीचा वापर दुसऱ्या हिऱ्यांना चकाकी देण्यासाठी करतात. आणि पाचवा उपयोग याचा बघता येईल, हिऱ्याचा उपयोग अवकाशात व कृत्रिम उपग्रहामध्ये प्रारणापासून संरक्षण देणाऱ्या जे प्रारणे असतात त्याच्यापासून संरक्षण वापरले जाणार बघा दिलेले आहेत. संरक्षण देणाऱ्या खिडक्या तयार करण्यासाठी करतात. आपण इथं 5 उपयोग सांगू शकतो हिऱ्याचे. काच कापण्यासाठी, खडकांना छिद्र पाडण्यासाठी हिऱ्याचा वापर करतात. अलंकार बनवण्यासाठी हिऱ्याचा उपयोग, डोळ्याची शस्त्रक्रियासाठी, हिऱ्याच्या भुकटीचा उपयोग कुठं दुसऱ्या हिऱ्यांना चकाकी देण्यासाठी, आणि हिऱ्याचा उपयोग अजून कोणत्या कृत्रिम उपग्रहामध्ये जे प्राणापासून संरक्षण करणाऱ्या खिडक्या तयार करण्यासाठी हिऱ्याचा वापर होत असतो. एवढं मात्र लक्षात ठेवायचं आहे. दुसरा आहे ग्राफाइट. ग्राफाइट सर्वांना माहित आहे. हिरा झाल्यानंतर दुसरा ग्राफाइट आहे. लक्षात ग्राफाइट सर्वांना याची रचना सांगता येईल. ग्राफाइट, ग्राफाइटचं काय आहे
तर ग्राफाईट हा नैसर्गिक स्वरूपात ग्राफाईट रशिया आहे, न्यूझीलंड आहे, अमेरिका आहे, भारत या ठिकाणी आढळतो. ग्राफाईटचा शोध निकोलस जॅक्स म्हणजे क्वांटे या शास्त्रज्ञाने लावला. किती साली? 1795 साली निकोलस जॅक्स यांनी लावलेला आहे. तर तो पेन्सिलमध्ये वापरले जाणारे जे लेड असतात, आपल्याकडे सर्वांना पेन्सिल माहीत आहे, त्याच्यामध्ये जे लेड हे आहेत ते ग्राफाईट व मातीपासून बनलेले असतात. म्हणजे ग्राफाईट बघा पेन्सिलमध्ये वापरले जाणारे लेड आहे. तर ह्या ग्राफाईटचा शोध निकोलस जॅक्स क्वांटे या शास्त्रज्ञाने 1795 साली याचा शोध लावलेला आहे. त्याचबरोबर ग्राफाईट हा लेड पेन्सिल आहे, त्याच्यामध्ये वापरला जातो. त्याची रचना कशी असते दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो. तर रचना ग्राफाईटमध्ये कार्बनचा प्रत्येक अणू हा, आता ह्या ग्राफाईटमध्ये कार्बनचा प्रत्येक अणू हा 3 कार्बन अणूसोबत अशा प्रकारे बंधित असतो की त्यामुळे त्याची काय प्रतलीय षटकोनी रचना तयार होते. म्हणजे ग्राफाईटचा जो आहे स्फटिक आहे हा अनेक पापुद्र्याचा किंवा अणूंच्या स्वरूप बनलेला स्तराचा बनलेला असतो. त्यामुळे दाब दिल्यास ग्राफाईटचे हे स्तर काय होत असतात? एकमेकांवर घसरतात आणि ग्राफाईटचे एका पापुद्र्याला ग्राफीन असे म्हणतात. अशा पद्धतीने असं हिऱ्याचं आपण बघितलं आहे. त्यानंतर ग्राफाईटचं बघितलेलं आहे. पुढचं आपण बघूया. पुढचं आपण नेक्स्ट बघणार आहोत. याच्यामध्ये दिलेले आहेत. याच्यामध्ये ग्राफाईटचे आपल्याला गुणधर्म बघायचे आहेत. आता ग्राफाईटचे गुणधर्म कोणकोणते आहेत? तर सर्व ग्राफाईटचे गुणधर्म आपल्याला सांगता येईल. ग्राफाईटचा शोध निकोलस, राहील लक्षात सर्वांना, ग्राफाईट शोध निकोलस आहे यांनी लावलेला आहे. ग्राफाईटचे गुणधर्म बघत असताना आपल्याला निसर्गात सापडणारे ग्राफाईट हे काळे, मऊ, ठिसूळ व गुळगुळीत असते. म्हणजे निसर्गात सापडणारे जे ग्राफाईट आहे काळे, मऊ, गुळगुळीत आणि ठिसूळ असते. दुसरा गुणधर्म आपण सांगता येईल, ग्राफाईट जे आहे ग्राफाईटमध्ये आतील जे आहे संपूर्ण स्तरात मुक्त इलेक्ट्रॉन फिरत असतात. म्हणजे संपूर्ण स्तरामध्ये मुक्त इलेक्ट्रॉन संचार असतात. हे विद्युत सुवाहक आहेत. त्याचबरोबर थरांच्या रचनेमुळे त्यांचे जे थर असतात थरांच्या रचनेमुळे कागदावर उपटण्याची जी क्षमता यात असते. त्याचबरोबर ग्राफाईटची जी घनता आहे 1.9 ते 2.3 ग्रॅम पर सेंटीमीटर दिलेले आहे, इतकी आहे. त्यानंतर ग्राफाईट हे बहुतांश द्रवकात विरघळत नाही. ग्राफाईट हे विरघळत नाही. अशा पद्धतीने ग्राफाईटचे सुद्धा आपल्याला 4-5 गुणधर्म सांगता येईल. त्याचबरोबर ग्राफाईटचे उपयोग आपल्याला जर विचारलं तर ग्राफाईटचा उपयोग कशासाठी? वंगण तयार करण्यासाठी. वंगण म्हणजे बघा गाडी बैल असतात, गाडी जी असते गाडीला जे वंगण चाकासाठी चाक जे फिरत त्या आऱ्याभोवती फिरत असतात आणि त्याच्यात ते जे काळं वंगण देत असतात त्याच्यामुळे जे घसरण होत असतं त्याच्यामध्ये कमी प्रमाणात होत असतं आणि आवाज येत नाही. अशा पद्धतीने वंगण बघा तयार करण्यासाठी ग्राफाईटचा उपयोग वंगण करण्यासाठी करतात. कार्बन इलेक्ट्रोड बघा इथे दिलेले आहे, तयार करण्यासाठी ग्राफाईटचा वापर करत असतात. त्याचबरोबर ग्राफाईटचा जो वापर आहे लिहिण्याच्या पेन्सिलमध्ये केला जातो. कशामध्ये? लिहिण्याची आपली पेन्सिल आहे त्याच्यामध्ये ग्राफाईटचा वापर. म्हणजे अतिशय सोपं लक्षात ठेवायचं आहे. ग्राफाईटचा उपयोग वंगण तयार करण्यासाठी, पेन्सिलमध्ये लिहिण्याची पेन्सिल आहे त्याच्यामध्ये कार्बन इलेक्ट्रोड तयार करण्याचा ग्राफाईटचा वापर करतात. ग्रुप प्रकाश देणाऱ्या आर्क लॅम्पमध्ये ग्राफाईट वापरत असतात. रंग, पॉलिश आहे यांच्यातही ग्राफाईटचा उपयोग करत असतात. अशा पद्धतीने आपण 4-5 याचे उपयोग सुद्धा सांगू शकतो. आणि तिसरा जो प्रकार आहे फुडरीन आहे. याच्यामध्ये फुडरीन हे कार्बनचे अपरूप निसर्गामध्ये कमी प्रमाणात सापडत असतं. फुडरीन मग काजळीमध्ये ताऱ्यांच्या बघा आदल्या मधल्या जगातील ढगामुळे तसेच भूगर्भाची बांधणी होताना मधल्या जागेत सापडले आहेत. म्हणजे बमिस्टर फुडरीन या फुडरीनचे पहिले उदाहरण आहेत रिचर्ड बॅकमिस्टर हे फुडर या वास्तू बघा शास्त्रज्ञाने केलेल्या गोलाकार घुमटाच्या रचनेवरून कार्बनच्या ह्या अपरूपाला फुडरीन हे नाव देण्यात आलेले आहे. तर फुडरीनची रचना दिलेली आहे आपल्याला. म्हणजे बघा C60 या फुडरीनच्या कार्बन अपरूपाच्या शोधासाठी हॅरॉल्ड आहे, क्रोटो आहे, रॉबर्ट कार्ड आहे, रिचर्ड स्मॉली आहे यांनी 1996 रसायनशास्त्राचे बघा 1996 नोबेल पारितोषिक देण्यात आलेले आहे. अशा पद्धतीने आपण इथं हिरा बघितला आहे, ग्राफाईट बघितला आहे आणि फुडरीन बघितलं आहे. त्याचबरोबर पुढचं आपल्याला बघायचं आहे, इथं दिलं आहे अस्फटिके अपरूपे.
आता अस्फटिकी अप्रूपे इथे दिलेले आहे. फ्लोरीनचे आपल्याला गुणधर्म दिले आहे. फ्लोरीनचे उपयोग सुद्धा सांगता येईल आपल्याला. फ्लोरीन आहे, फ्लोरीनचे रेणू बघा बकीबॉल, बकी ट्यूब्स या स्वरूपात आढळतात. एका फ्लोरीनच्या रेणू साधारण 30 ते 900 कार्बन अणू असतात. फ्लोरीन हे कार्बन द्रावकामध्ये द्रावणीय असते. उदाहरण कार्बन बघा डायऑक्साईड व क्लोरोबेन्झिन. त्याचे उपयोग सुद्धा फ्लोरीनचे आपल्याला सांगता येईल. फ्लोरीनचा उपयोग विषसंवाहक म्हणून वापरत असतात. जलशुद्धीकरणासाठी फ्लोरीनचा उपयोग म्हणून वापर करतात. त्याचबरोबर एका ठराविक तापमानाला फ्लोरीन अतिवाहकता हा गुणधर्म दाखवत असतो. आता अस्फटिक रूपेमध्ये आपण बघायचं आहे. या स्वरूपातील कार्बनच्या अणूची रचना ही बघा नियमित नसते. त्याचबरोबर दगडी कोळसा आहे, लोणारी कोळसा आहे, कोक आहे. त्याचबरोबर कार्बनची अस्फटिकी रूपे आहेत. त्याचबरोबर दगडी कोळसा पहिला आपल्याला बघायचा आहे. दगडी कोळसा अस्फटिकी रूपामध्ये आपल्याला पहिला जो बघायचा आहे दगडी कोळसा. आता बघूया दगडी कोळसा. आता दगडी कोळसा जो आहे, दगडी कोळसा पहिला बघूया. दगडी कोळसा. आता विद्यार्थी मित्रांनो, दगडी कोळसा काय आहे सर्वांनी बघितलेलं आहे. दगडी कोळसा हे एक जीवाश्म इंधन आहे. जीवाश्म म्हणजे पूर्वी लाखो हजारो वर्षापूर्वी वनस्पती प्राणी हे भूगर्भ गाडले गेलेले आहे. त्यापासून हे जीवसाठे आहे, जीवाश्म इंधन आहेत. असून कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन असतात. म्हणजे यामध्ये काय काय असतं? कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन असतात. यात थोड्या प्रमाणामध्ये नायट्रोजन सुद्धा असतात, फॉस्फरस असतात. अशा पद्धतीनं या स्थायू स्वरूपात सापडतो. याचे 4 प्रकार आहेत. म्हणजे कशात दगडी कोळसा हा स्थायू स्वरूपामध्ये सापडत असतो. स्थायू म्हणजे अवस्था आपल्याला स्थायू, द्रव्य आणि वायू आपल्याला माहित आहे. पदार्थाच्या अवस्था आहे 3 अवस्था आहे पदार्थाच्या, स्थायू, द्रव्य आणि वायू. तर हा स्थायू स्वरूपामध्ये आढळत असतो. याचं कशाचं आहे? हे जीवाश्म इंधन आहे. याच्यामध्ये काय काय? कार्बन आहे, हायड्रोजन आहे, ऑक्सिजन आहे. अशा पद्धतीनं याचे प्रकार बघा इथं. पहिला आहे पीठ आहे. आता पीठ म्हणजे काय? याच्यामध्ये कोळसा तयार होण्याची पहिली पायरी म्हणजे पीठ आहे. आता पीठ आहे, लिग्नाइट आहे, बिट्युमिनस आहे, अँथ्रासाइट आहे आणि कोक आहे. अशा पद्धतीनं आपण याचे जे आहे प्रकार 4 प्रकार आपण सांगू शकतो. पीठ आहे, 4 प्रकार याचे दगडी कोळशाच्या. पहिली प्रकार आहे तो पीठ आहे आपल्याला सांगता येईल. याच्यामध्ये काय? कोळसा तयार होताना पहिली पायरी आपल्याला पीठ सांगता येईल. यामध्ये पाण्याचे प्रमाण बघा जास्त व कार्बनचे प्रमाण 60% पेक्षा खूप कमी असते. म्हणून यापासून कमी उष्णता मिळते. का कमी उष्णता मिळते? तर ही जी पहिली पायरी आहे याच्यामध्ये पीठ तयार होणे, यामध्ये पाण्याचे प्रमाण काय जास्त असल्यामुळे, पाण्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे याच्यामध्ये उष्णता कमी मिळते व कार्बनचे प्रमाण 60% पेक्षा खूप कमी असते. म्हणून यापासून उष्णता कमी मिळते. पहिला आहे पीठ, सर्वांना सांगता येईल पहिला प्रकार आहे पीठ. त्यानंतर दुसरा आपण विद्यार्थी सांगू शकतो याच्यामध्ये लिग्नाइट आहे. आता लिग्नाइट मध्ये काय आहे? तर जमिनीच्या आत वाढता दाब व तापमान यामुळे पीठचे रूपांतर कशामध्ये? लिग्नाइट मध्ये होते. लिग्नाइट. दुसरा आहे लिग्नाइट म्हणजे काय? जमिनीच्या आतमध्ये वाढता दाब आहे, तापमान आहे, यामुळे पीठचे रूपांतर कशामध्ये होतं? तर लिग्नाइट मध्ये होतं. यामध्ये लिग्नाइट रूपांतर झाल्यानंतर कार्बनचे सुमारे प्रमाण जे आहे 60 ते 70% असते याच्यामध्ये. त्याबरोबर कोळसा तयार होण्याची ती दुसरी पायरी म्हणजेच काय आहे? लिग्नाइट. म्हणजे पीठ पासून लिग्नाइट ही दुसरी पायरी आहे आणि त्यानंतर बिट्युमिनस ही तिसरी पायरी आहे. बिट्युमिनस म्हणजे काय? कोळशाच्या निर्मितीच्या तिसऱ्या पायरीत आहे बिट्युमिनस तयार झाला आहे. यात कार्बनचे प्रमाण सुमारे 70 ते 90% या बिट्युमिनस मध्ये. म्हणजे कार्बनचं प्रमाण याच्यामध्ये सर्वात जास्त कोणामध्ये आहे? बिट्युमिनस मध्ये आहे. 70 ते 90% कार्बनचं प्रमाण आहे. अशा पद्धतीनं. आणि पुढचा जो आहे अँथ्रासाइट आहे. अँथ्रासाइट मध्ये काय? कोळशाचे शुद्ध स्वरूपामध्ये कोळशाचे शुद्ध स्वरूप म्हणून अँथ्रासाइट बघा ओळखला जातो. तर हा कोळसा आहे कठीण आहे. कठीण असून त्यात कार्बनचे प्रमाण किती आहे? सुमारे 95%. याच्यामध्ये कार्बनचं प्रमाण आहे. कोणामध्ये? अँथ्रासाइट मध्ये 95% कार्बन आहेत. त्याचबरोबर चारकोल आहे. दगडी कोळसा झाला, त्यानंतर दुसरा आहे चारकोल आहे.
दगडी कोळसा झाल्यानंतर दुसरा आहे चारकोल. चारकोल आपण बघू इथं. आता चारकोल म्हणजे काय इथं सर्वांना माहित आहे. चारकोल काय विद्यार्थी मित्रांनो, प्राण्यापासून तयार होणारा चारकोल हा प्राण्यांची हाडे आहे, शिंगे आहे इत्यादी पासून तयार करतात. तर वनस्पतीपासून तयार होणारा चारकोल हा लाकडाच्या अपुऱ्या हवेत केलेल्या ज्वलनापासून तयार होतो. म्हणजे प्राणी आणि वनस्पतीपासून आपल्याला चारकोल मिळत असतो. तर प्राण्यापासून कसा, तर प्राण्यांची जी हाडे आहे, शिंग आहे इत्यादी पासून तयार करतात. आणि वनस्पतीपासून म्हणजे चारकोल तयार करत असताना लाकडाच्या अपुऱ्या हवेत केलेल्या ज्वलनापासून चारकोल तयार करत असतात. आता कोळशाचे उपयोग जर आपल्याला सांगायचे असेल तर कोळशाचे उपयोग कारखान्यात व घरामध्ये कोळसा इंधन म्हणून वापरत असतात. कारखान्यामध्ये आहे, घरामध्ये इंधन म्हणून वापरत असतात. त्याचबरोबर दुसरा उपयोग आपण सांगू शकतो आहे कोक, कोल गॅस व कोल टार त्याचबरोबर मिळवण्यासाठी कोळशाचा वापर केला जातो. दुसरा आपण पहिलं कारखान्यात व घरामध्ये कोळसा कशासाठी, इंधन म्हणून वापरत असतो. त्याचबरोबर कोक, कोल गॅस व कोल टार आहे हे कोळशाचा वापर करत असतात. त्यानंतर बघा विद्युत निर्मितीसाठी म्हणजे जे औष्णिक विद्युत केंद्र आहे त्या ठिकाणी कोळसा वापरत असतात, त्यापासून वीज निर्मिती केली जाते. त्याचबरोबर कोक आहे, दगडी कोळशातून जे आहे कोल गॅस काढून घेतल्यावर उरणाऱ्या शुद्ध कोळशाला कोक असे म्हणतात. म्हणजे कोक म्हणजे काय, दगडी कोळशातून जो कोल गॅस काढून घेतल्यानंतर उरणाऱ्या शुद्ध कोळशाला काय म्हणतात, कोक असे म्हणतात. आता कोकचे सुद्धा आपल्याला उपयोग सांगता येईल. घरगुती इंधन म्हणून याचा वापर करत असतात. त्यानंतर क्षपणाकारक म्हणून कोकचा उपयोग करत असतात. आणि त्यानंतर वॉटर गॅसमध्ये बघा, प्रोड्युसर गॅसमध्ये याच्या निर्मितीमध्ये आपल्याला कोक गॅस याचा वापर करत असतात. त्याचबरोबर इथं आपल्याला पुढचा पॉइंट महत्वाचा आहे बघायचा आहे, हायड्रोकार्बन. आता हायड्रोकार्बन म्हणजे काय, दगडी कोळसा झाला, चारकोल झाला. दगडी कोळशाचे आपण प्रकार बघितले, चार आहे ते बघितले, चारकोल बघितलं. त्यानंतर हायड्रोकार्बन, हायड्रोकार्बन हा महत्वाचा आहे. हायड्रोकार्बन, आता हायड्रोकार्बन म्हणजे काय आहे, याच्यामध्ये मूलभूत सेंद्रिय संयुगे आहेत. म्हणजे मूलभूत सेंद्रिय संयुगे याच्यामध्ये काय आहेत, बहुतेक सेंद्रिय संयुग कार्बन सोबत हायड्रोजन हे मूलद्रव्य समाविष्ट असते, म्हणून त्याला हायड्रोकार्बन, कार्बन आणि हायड्रोजन हे सोबत असतं म्हणून त्याच्यामध्ये हायड्रोकार्बन असे म्हणतात. ही सेंद्रिय संयुगे काय असतात, मूळ संयुगे म्हणून ओळखली जातात. त्याचबरोबर यांना हायड्रोकार्बनही असे म्हणतात. आता याची रचना कार्बन इलेक्ट्रॉन स्वरूपात आपल्याला माहित आहे. पहिल्या कक्षेत 2, दुसऱ्या कक्षेत 4 आहेत. पहिल्या ज्याच्यामध्ये पहिल्या कक्षेत 2, दुसऱ्या कक्षेत 4 आहे. त्याची आपल्याला संज्ञा माहित आहे, अणुअंक 6, अणुवस्तुमान 12 आहे, स्वरूपण माहित आहे, संयोजी आहे, अनाधातू आहे. त्याचबरोबर आपल्याला इथं बघायचं आहे, त्यानंतर कार्बनची संयुजा म्हणजे आपण बघितलं आहे. त्याचबरोबर निष्क्रिय वायू जे आहेत म्हणजे इलेक्ट्रॉन स्वरूपाच्या निष्क्रिय वायू निऑन आहे, 2,8 याप्रमाणे स्थिर होते. त्यामुळे कार्बनची संयुजा ही 4 आहेत. मात्र हे होत असताना इलेक्ट्रॉन देवघेव होता, भागीदारी होते. म्हणजे तो दुसऱ्या कार्बन सोबत काय करत असतो, दुसऱ्या मूलद्रव्याच्या अणूसोबत काय करत, 4 सहसंयोजी बंध म्हणजे कोव्हॅलंट बॉन्ड तयार करत असतात. आणि तेव्हा जेव्हा कार्बनची जी प्रत्येक एक इलेक्ट्रॉन अशा प्रकारे 4 हायड्रोजन अणूसोबत 4 इलेक्ट्रॉनची भागीदारी करून 4 बघा म्हणजे CH बंध तयार होतो. CH म्हणजे कार्बन आणि हायड्रोजन बंध तयार करतो, तेव्हा मिथेन म्हणजे CH4, CH4 म्हणजेच याच्यामध्ये आपल्याला बंध तयार करतो. म्हणजे C कार्बन आहे, हा 1, 2, 3 आणि 4 म्हणजे हा हायड्रोजन, 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 हायड्रोजन अशा पद्धतीने त्याला आपण मिथेन, मिथेन आपण सांगू शकतो. अशा पद्धतीने आपल्याला इथं मिथेनचं आपल्याला इथं रेणू तयार होत असताना मिथेनचं स्ट्रक्चर आहे, आपल्या रत्नसूत्र आहे, रेणूसूत्र आहे. मिथेनचं आपल्याला इथं सांगू शकतो, मिथेन, मिथेन. त्यानंतर आपण याचं सांगू शकतो सहसंयोजी संयुगाचे गुणधर्म आहे इथं दिलेले आहेत. त्यानंतर अणूसोबत भागीदारी केली आहे, 4 बघा CH बॉन्ड, कार्बन आणि 4 CH बॉन्ड जोडलेले आहे, मिथेन झालेला आहे. याच्यामध्ये मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, पेंटेन, हेक्सेन, हेप्टेन, ऑक्टेन, नोनेन, डेकेन जे आहेत हे सर्व कार्बन कंपाऊंड आपल्याला माहित आहेत.
याच्यामध्ये हायड्रोकार्बन्स आपल्याला माहित आहे, म्हणजे मिथेन आहे, इथेन आहे, प्रोपेन आहे, ब्युटेन आहे, पेंटेन आहे, हेक्झेन आहे, हेप्टेन आहे, ऑक्टेन आहे, नोनेन, डिकेन. जसं जसं आपण बघत तसं आपल्याला माहित आहे. याच्यामध्ये संतृप्त आहे असंतृप्त हायड्रोकार्बन आपल्याला बघायचे आहेत. याच्यामध्ये काय आहे, कार्बन अणू हा एक विशिष्ट गुणधर्म दाखवतो, तर इतर अणूसोबत सहसंयोजी बंध तयार करत असतो आणि अणूची शृंखला साखळी पद्धतीने तयार करत असतो. आणि इथं दिलेले आहेत मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन आपल्याला सर्वांना सांगता येईल. म्हणजे आपण मिथेन आहे C2H6, C2H6 इथेन आहे, C3H8 आहे, प्रोपेन आहे, ब्युटेन आहे, पेंटेन आहे, हेक्झेन. अशा पद्धतीने आपण याचं हे लिहू शकतो. म्हणजे ही शृंखला तयार होत असते. आता याच्यामध्ये पुढचं आपल्याला बघायचं आहे. याच्यामध्ये अतिशय महत्वाचा कार्बन डायऑक्साईडचे आणखी काही रासायनिक गुणधर्म आपल्याला दिलेले आहेत. याच्यामध्ये रासायनिक गुणधर्मामध्ये आपल्याला कार्बन डायऑक्साईड रासायनिक गुणधर्म पाहत असताना सोडियम हायड्रॉक्साईडच्या बघा जलीय द्रावण दिलेले आहेत. त्याचबरोबर कार्बन डायऑक्साईडचे उपयोग आपल्याला इथं रासायनिक गुणधर्म बघत असताना आपण त्याचे उपयोग सुद्धा बघत असतो. याच्यामध्ये आपल्याला उपयोग दिलेले आहेत. याच्यामध्ये आपल्याला उपयोग आहेत. याच्यामध्ये काय उपयोग दिलेले आहे, तर कार्बन डायऑक्साईडचे उपयोग सांगत असताना बघा, फसफसणारी जी शीतपेय तयार करण्यासाठी आहे कार्बन डायऑक्साईड CO2 चा वापर करतात. फसफसणारी जी शीतपेय आहे. त्याचबरोबर स्थायू कार्बन डायऑक्साईडचा बघा शुष्क बर्फाचा बघा वापर शीत कपाटामध्ये, तसेच दूध व दुधजन्य पदार्थ थंड करण्यासाठी, तसेच सिनेमा नाटकामध्ये धुक्यासारखे बघा परिणाम मिळवण्यासाठी याचा वापर करत असतात. आपल्याला याचा वापर करताना आपल्याला सर्व सांगता येईल. तर म्हणजे फसफसणारी जी शीतपेय आहे, थंड पेय आहे बघा, ती तयार करण्यासाठी कार्बन डायऑक्साईडचा वापर करत असतात. त्याचबरोबर स्थायू कार्बन डायऑक्साईड आहे. स्थायू कार्बन डायऑक्साईड म्हणजे काय आहे, शुष्क बर्फाचा वापर शीत कपाटामध्ये, तसेच दूधजन्य पदार्थ आहे पदार्थांना थंड करण्यासाठी. त्याचबरोबर अग्निशामक यंत्रात, म्हणजे फायर ब्रिगेड आहे, अग्निशामक यंत्र आहे, रासायनिक अभिक्रियेने तयार होणाऱ्या जोक्या आहे. त्याचबरोबर किंवा त्या दाबाखाली ठेवलेल्या CO2 चा उपयोग करत, CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साईड उपयोग करत असतात. त्याचबरोबर कॉफीमधून कॅफीन काढून टाकण्यासाठी द्रवरूप कार्बन डायऑक्साईड वापर करत असतात. त्याचबरोबर पुढचा उपयोग आपण सांगता येईल, द्रावक म्हणून द्रवरूप कार्बन डायऑक्साईडचा CO2 चा उपयोग अत्याधुनिक अशा पर्यावरणपूरक ड्राय क्लिनिंग मध्ये केला जातो. आणि 6वा उपयोग आपल्याला सांगता, हवेतील CO2 चा उपयोग वनस्पती प्रकाश संश्लेषणासाठी करत असतात. म्हणजे वनस्पती प्रकाश संश्लेषणासाठी याचा उपयोग करत असतात. अशा पद्धतीने 6 आपण त्याचे उपयोग सांगू शकतो इथं. आता 6 उपयोग सांगितल्यानंतर आपण पुढचं जे आहे याच्यामध्ये अग्निशामक यंत्रामध्ये त्याचा वापर कुठं कुठं करतात. आता यंत्रामध्ये सोडियम बायकार्बोनेटची भुकटी असते बघा. इथं अग्निशामक यंत्र दिले आहे सर्वांना. याच्यामध्ये काय आहे, अग्निशामक यंत्रामध्ये सोडियम बायकार्बोनेटची भुकटी असते आणि एकाच काचेच्या कुपीमध्ये आहे विरल सल्फ्युरिक आम्ल असतं. म्हणजे सोडियम बायकार्बोनेट भुकटी, त्याचबरोबर एका काचेच्या कुपीमध्ये विरल सल्फ्युरिक आम्ल असते. या यंत्राची जी आहेत याच्याबरोबर कळ दाबल्यावर कुपी बघा फुटून जाते आणि बायकार्बोनेट पडते आणि याच्यामुळं तो मुक्त झालेला आहे, बाहेर पडतो. आणि त्याचबरोबर कार्बन डायऑक्साईड ही क्षमता आहे. याबरोबर विद्युत उपकरणे यंत्रात लागलेली आग ही आहे, ही अग्निशामके वापरत असतात. ज्या ठिकाणी आग लागलेली आहे त्या ठिकाणी याचा वापर होत असतो. आणि कार्बन डायऑक्साईड ही अग्निशामके लहान प्रमाणातील आग विझवण्यासाठी वापरतात. मोठ्या प्रमाणात लागलेली आग आहे जी विझविणे आटोक्याबाहेर आहे, अशा वेळी CO2 अग्निशामके पुरेशी पडत नाही. म्हणजे मोठ्या ठिकाणी आग लागेल ती पुरेशी पडत नाही, पण छोटी आग लागलेली आहे त्या ठिकाणी याचा वापर होत असतो. म्हणजे बघा इथं CO2 अग्निशामके शरण होणारी वीज प्रवाह प्रतिबंधक असतात. यामुळे विद्युत उपकरणे व यंत्रात लागलेल्या आगीमध्ये याचा वापर करत असतात. CO2 अग्निशामक ही लहान प्रमाणातील आग विझवण्यासाठी याचा वापर करत असतात. आधुनिक अग्निशामक यंत्रामध्ये द्रवरूप स्थायीरूप कार्बन डायऑक्साईड बघा दाबाखाली भरलेला असतो. दाब कमी केल्यावर तो वायुरूप होऊन तो जोराने बघा करण्यासारखा नळीतून बाहेर पडतो. म्हणजे अशा पद्धतीने इथे त्याची रचना दिलेली सल्फ्युरिक आम्ल आहे, सोडियम बायकार्बोनेट भुकटी दिलेली आहेत.
यंत्राची कळ दिलेली आहे आणि कुपी दिलेली आहे. अशा पद्धतीने आम्ही शामक इथं यंत्र दिलेलं आहेत हे सर्वांना आपल्याला सांगता येईल. म्हणजे अतिशय सोपं प्रकरण आहे. आपण याचं सर्वांना बघत असताना कार्बन डायऑक्साईडचे उपयोग बघितले आहे. काय बघितले? शीतपेयामध्ये अतिशय फसणारं शीतपेय तयार करण्यासाठी कार्बन वापर करत असतो. त्याचबरोबर सिनेमा नाटकामध्ये धुक्यासारखे परिणाम मिळवण्यासाठी म्हणजे धुक्यासारखे परिणाम मिळवण्यासाठी याचा वापर करत असतात. त्याचबरोबर अग्निशामक यंत्रामध्ये रासायनिक अभिक्रियाने तयार होणाऱ्या किंवा दाबाखाली ठेवलेल्या CO2 कार्बन डायऑक्साईडचा उपयोग करत असतात. आणि कॉफीमधून काय कॅफीन काढून घेण्यासाठी द्रव ऑक्साईड वापर करत असतात. त्यानंतर अग्निशामक यंत्रामध्ये सुद्धा आपण याची माहिती बघितलेली आहे. काय बघितली? तर अग्निशामक यंत्रामध्ये सोडियम बायकार्बोनेटची भुकटी असते. सोडियम बायकार्बोनेटची जी भुकटी असते, ही भुकटी काय एका काचेच्या कोपीमध्ये विरल सल्फ्युरिक आम्ल असते. मग त्याचबरोबर एका काचेच्या कोपीमध्ये विरल सल्फ्युरिक आम्ल असते. त्यानंतर सोडियम बायकार्बोनेट पडते आणि याच्याबरोबर म्हणजे ती कुपी आहे फुटून कळ दाबताच काय होते? ती कुपी फुटते आणि कुपीतील सल्फ्युरिक आम्ल सोडियम बायकार्बोनेट बघा इथे दिलेलं आहे. सल्फ्युरिक आम्ल कुपी म्हणजे ते फुटल्यानंतर त्याच्यावर पडते. यंत्राची जी कळ दाबल्यावर कुपी काय होते? कुपी फुटते. कुपी फुटल्यानंतर त्याच्यात तिथे सल्फ्युरिक आम्ल असते. दाबल्याबरोबर आम्ल सोडियम बायकार्बोनेट पडते आणि याच्यात रासायनिक अभिक्रिया होऊन CO2 मुक्त होतो व बाहेर पडत असतो. आणि हे झाल्यानंतर अग्निशामक ही लहान प्रमाणातील जे आहे आग विझवण्यासाठी याचा वापर होत असतो. तर नेक्स्ट याच्यामध्ये दिलेलं आहे मिथेनचं दिलेलं आपल्याला. मिथेनची आपल्याला माहिती सर्वांना सांगता येईल. मिथेन बाबतीमध्ये आपण इथं मिथेन समजून घेऊया. हायड्रोकार्बन काय आहे याच्यामध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, मिथेनचं जे आहे मिथेन आता मिथेनच्या बाबतीमध्ये जर बघायचं आहे, मिथेनचं रेणूसूत्र आहे CH4 आहे आणि रेणू वस्तुमान त्याचा आहे 16 आहे. म्हणजे मिथेनचं आहे कार्बन आणि 4 हायड्रोजन इथं झालेलं आहे. एक कार्बन आणि 4 हायड्रोजन आहे मिथेन तयार झालेलं आहे. याच्यामध्ये त्याचं रेणूसूत्र, मिथेनचं रेणूसूत्र विचार CH4 सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे. आणि रचनासूत्र त्यावेळेस आपण मागच्या वेळेस बघितलं, रचनासूत्र आपल्याला सांगता येईल. जर रचनासूत्र जरी विचारलं, हा कार्बन आहे आणि हायड्रोजन 4 असल्यामुळे चारही ठिकाणी त्याला हायड्रोजन देऊन टाकायचं आहे. याला रचनासूत्र असे म्हणतात. म्हणजे बघा याच्यामध्ये रेणूसूत्र आणि रचनासूत्र, हे रेणूसूत्र आहे मिथेनचं आणि हे रचनासूत्र आहे. एक कार्बन आहे आणि 4 हायड्रोजन त्याच्या बाजूला आहे. अशा पद्धतीनं आपल्याला मिथेन नैसर्गिक वायूमध्ये सुमारे 87% मिथेन वायू आढळत असतो. म्हणजे याच्यामध्ये किती? म्हणजे नैसर्गिक वायूमध्ये सुमारे 87% मिथेन वायू आढळत असतो. त्याचबरोबर याच्यामध्ये काय बायोगॅस आहे. जैविक पदार्थाच्या हवेच्या अनुपस्थित होणाऱ्या विघटनातून हा निर्माण होत असतो. मिथेन कुठं? जैविक जे पदार्थ आहे पदार्थाच्या हवेच्या अनुपस्थितीत होणाऱ्या विघटनातून हा निर्माण होतो. त्याचबरोबर बायोगॅसमध्येही मिथेन आढळत असतो. बायोगॅस आहे त्याच्यामध्ये मिथेन आढळत असतो. त्याचबरोबर कोळशाच्या खाणीमध्ये मिथेन आढळतो. दलदलीच्या पृष्ठभागावर मिथेन वायू आढळून येतो, म्हणून याला मॉर्स गॅस असे म्हणतात. याला मॉर्स मिथेन, याला मॉर्स, हा लक्षात, मॉर्स गॅस, या मिथेनला मॉर्स गॅस असे का आढळतो? तर हा दलदलीच्या ठिकाणी आढळत असतो, म्हणून याला काय असे म्हणतात? मॉर्स गॅस असे म्हणतात. मॉर्स गॅस असे म्हणतात. अशा पद्धतीनं मिथेनचं आपल्याला आढळ सांगता येईल. नैसर्गिक वायूमध्ये सुमारे 87% असतो मिथेन आढळत असतो. त्याचबरोबर आपल्याला मिथेनचं आहे दलदलीच्या ठिकाणी असेल. 87% मिथेन वायू कुठे? नैसर्गिक वायूमध्ये आढळत असतो. जैविक पदार्थाच्या हवेच्या अनुपस्थितीमध्ये विघटनातून निर्माण होत असतो. कोळसाच्या खाणीमध्ये मिथेन आढळत असतो. त्याचबरोबर प्रयोगशाळेत हायड्रोजन व कार्बन मोनॉक्साईड यांचे मिश्रण 300 डिग्री सेल्सिअसला निकेल या उत्प्रेरकाच्या बघा उपस्थित तापवल्यास मिथेन वायू तयार होत असतो. अशा पद्धतीनं शुद्ध स्वरूप मिथेन हा नैसर्गिक याच्यामध्ये तो आढळत असतो. अशा पद्धतीनं आपल्याला मिथेनचं याच्या सांगता येईल. मिथेनचे गुणधर्म म्हणजे हा झाला मिथेनचा आढळ आहे. मिथेनचं आपल्याला रचनासूत्र आहे, रेणूसूत्र आपल्याला सांगता येईल.
त्याच्यामध्ये मिथेनचे गुणधर्म आपल्याला सांगू शकतो. मिथेनचा द्रवणांक जो आहे, आता मिथेनचा द्रवणांक काय इथं काय दिलेला आहे बघा, इथं 142.5 अंश सेल्सिअस आहे. त्याचबरोबर मिथेनचा उत्कलांक दिलेला आहे 161.5 अंश सेल्सिअस दिलेला आहे. हा वायू रंगहीन आहे. मिथेन हा काय आहे, हा वायू रंगहीन आहे. त्याचबरोबर चौथा त्याचा भौतिक गुणधर्म आपण बघत असताना द्रवरूप मिथेनची घनता पाण्याच्या घनतेपेक्षा कमी असते. त्याची घनता पाण्यापेक्षा काय असते, पाण्याच्या घनतेपेक्षा कमी असते. मिथेन पाण्यामध्ये थोड्या प्रमाणात द्रावणही असतो, तर गॅसोलीन, इथर, अल्कोहोल यासारख्या सेंद्रिय बघा द्रावकामध्ये तो जास्त द्रावणीय आहेत. अशा पद्धतीने कक्ष तापमानाला मिथेन वायू हा अवस्थेत असतो. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला मिथेनचा आढळ आपण बघितला आहे. कुठे कुठे आढळतो मिथेन हा, दलदलीच्या ठिकाणी, त्यात मॉर्स गॅस म्हणून त्याला असे म्हणतात. नैसर्गिक वायूमध्ये मिथेन हा 87% मिथेन हा याचा आढळत असतो. नैसर्गिक वायूमध्ये किती टक्के, 87% मिथेन वायू आढळतो. त्याचबरोबर जैविक पदार्थामध्ये आढळ आहे, याला मॉर्स गॅस असेही म्हणतात. त्यानंतर याचं शेवटचं दिले आपल्याला इथं मिथेनचे रासायनिक गुणधर्म आहे. मिथेन हा अतिशय ज्वालाग्राही आहे. ज्वालाग्राही असून जळताना ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया होताना निळसर ज्योत मिळते व या अभिक्रियेतून दिलेल्या आपल्याला एवढी उष्णता बाहेर, मग 213 किलो कॅलरी पर मोल एवढी उष्णता बाहेर टाकते. मिथेन हा वायू पूर्ण जळत असतो आणि त्याच्यावर रासायनिक अभिक्रिया होत असते. म्हणजे मिथेन प्लस इतर ऑक्सिजन बरोबर कार्बन डायऑक्साईड प्लस H2O प्लस उष्णता बाहेर पडत असते. त्यानंतर क्लोरिनेशन दिलेलं आहे. अतिनील किरणांच्या, जे अतिनील किरण आहे उपस्थित 250 अंश सेल्सिअस ते 400 अंश सेल्सिअस तापमानात जे मिथेन आहे क्लोरीन वायूमध्ये अभिक्रिया होऊ शकतो. अशा पद्धतीने सुद्धा रासायनिक अभिक्रिया दिलेली आहे. म्हणजे दिलेला मिथेन, त्यानंतर याच्या सांगता येईल आपल्याला मिथिल क्लोराईड आहेत. त्यानंतर मिथेनचे उपयोग आपण सांगू शकतो. काय काय आहे, नैसर्गिक वायू स्वरूपात मिथेनचा उपयोग वस्त्रोद्योग, कागद निर्मिती, अन्न प्रक्रिया उद्योग, पेट्रोल शुद्धीकरण इत्यादी उद्योगामध्ये याचा वापर करत असतात. दुसरा उपयोग आपण सांगू शकतो, याच्या सर्वात लहान लांबीचा हायड्रोकार्बन असल्यामुळे मिथेनच्या याच्या असल्यामुळे मिथेनच्या ज्वलनातून बाहेर पडणाऱ्या कार्बन प्रमाण खूप कमी असते, म्हणून याचा वापर घरगुती इंधन म्हणून केला जातो. याचा वापर काय घरगुती इंधन म्हणून केला जातो. त्याचबरोबर इथेनॉल, मिथाइल क्लोराईड आहेत, त्याबरोबर मिथिलीन आहे, त्यानंतर क्लोराईड तसेच अमोनियम या ॲसिडीने या कार्बनची संयुगाच्या निर्मितीसाठी मिथेनचा वापर होत असतो. अशा पद्धतीने आपण याचे मिथेनचे उपयोग इथं सांगू शकतो. म्हणजे मिथेनचे उपयोग सुद्धा आपण सांगू शकतो. कोणकोणते उपयोग आहेत, नैसर्गिक वायू स्वरूपात मिथेनचा उपयोग वस्त्रोद्योग, त्याचबरोबर कागद निर्मितीसाठी, अन्न प्रक्रियासाठी, पेट्रोल शुद्धीकरणासाठी इत्यादी उद्योगामध्ये मिथेनचा उपयोग आपण सांगू शकतो. दुसरा उपयोग आपण सर्वात लहान लांबीचा जो हायड्रोकार्बन असल्याने त्यामुळे मिथेनच्या ज्वलनातून काय बाहेर पडणाऱ्या कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण खूप कमी असते, म्हणून याचा वापर घरगुती इंधन म्हणून केला जातो. म्हणजे मिथेनचा वापर घरगुती इंधन म्हणून केला जातो. इथेनॉल, मिथाइल क्लोराईड, मिथिलीन क्लोराईड तसेच अमोनियम या ॲसिटिन कार्बनच्या संयुगा निर्मितीसाठी मिथेनचा वापर करतात. अशा पद्धतीने आपण इथं मिथेनचे उपयोग सांगू शकतो. पुढचं आपल्याला बघायचं आहे, पुढचा आपला शेवटचा पॉइंट आहे. याच्यामध्ये आपल्याला शेवटचा पॉइंट बघायचा आहे. याच्यामध्ये काय बघायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, तर जोड माहिती तंत्रज्ञान दिलेलं आहे. कार्बन त्याच्या विसुर माहिती संदर्भात आपल्याला माहिती दिलेली आहे. नोटपॅड, वर्ड वगैरे आहे. त्याबरोबर बायोगॅस स्वयंत्र. आता बायोगॅस स्वयंत्र म्हणजे काय इथे दिलेलं आहे विद्यार्थी मित्र, बायोगॅस रचना दिलेली आहे, त्याची एक आकृती दिलेली आहे आपल्याला. आता बायोगॅस स्वयंत्रामध्ये काय, जनावरांचे शेण, तुम्हाला शेण माहित नसे बघा, शेण जनावरांचे शेण आहे, तर त्यानंतर पालापाचोळा आहे, ओला यांचे विनॉक्सी जीवाणू मार्फत विघटन होते. याच्यामध्ये टाकल्यानंतर विघटन त्यापासून मिथेन वायू तयार होतो. इथे आकृतीची रचना दिलेली आहे बघा, बघा इथे दिलेले आहे. शेणाचा राळा दिलेला आहे व पाणी मिश्रण ही टाकी आहे, तिथं मिश्रण केल्यानंतर आतमध्ये खाली जातं. खाली भूमिगत इथं विघटन टाकी आहे आणि निर्गम मार्ग दिलेला आहे. शिल्लक राळा राहिलेला इथं दिलेला आहे. उत्प्रवाह टाकी आहे.
अशा पद्धतीने आत येण्याचा मार्ग शेण व पाणी मिश्रण झालेलं आहे, झाकण दिलेलं आहे आणि ह्या सर्वांमध्ये तयार झालेला वायू आहे बाहेर जाण्याचा मार्ग आपल्याला दिलेला आहे. अशा पद्धतीने याची जी रचना आहे, कशी रचना केलेली बघा. याच्यामध्ये अतिशय सोपी आकृती आहे. एक झाकण आहे, झाकणमध्ये वायू बाहेर जाण्याचा मार्ग दिलेला आहे, त्याचबरोबर उत्प्रवाहक टाकी दिलेली आहे, शिल्लक राळा दिलेला आहे, खत आहे आणि निर्गम मार्ग दिलेला आहे. त्याचबरोबर शेण व पाणी मिश्रण जाणार आहे, आत येण्याचा मार्ग दिलेला आहे आणि शेणाचा राळा व पाणी यांचे मिश्रण हे यंत्र बायोगॅस स्वयंत्र असे म्हणतात. याला बायोगॅस स्वयंत्र असे म्हणतात. काय काय याच्यामध्ये? बायोगॅस संयंत्रामध्ये जनावरांचे शेण, जनावर आहे, जनावरांचे शेण, त्याचबरोबर पालापाचोळा असेल, ओला कचरा असेल, याचं विनॉक्सी जीवाणूमार्फत विघटन होते. आता विघटन झाल्यानंतर त्यापासून काय होतो? मिथेन वायू तयार होतो. म्हणजे आपण दलदलीच्या ठिकाणी मॉर्स गॅस असे म्हणतात. मिथेन वायूला काय म्हणतात? मॉर्स गॅस असे म्हणतात. तर इथं दलदलीच्या ठिकाणी इथं आहेत मिथेन वायू तयार होतो, यालाच बायोगॅस असे म्हणतात. आता बायोगॅस हा स्वयंपाकाच्या इंधनाची मागणी भागवणारा अतिशय स्वस्त असा इंधन आहे. स्वयंपाक करण्यासाठी या इंधनाचा मागणी भागवणारा आहे, याचा वापर होऊ शकतो. बायोगॅस संयंत्र हे वीज निर्मितीसाठी सुद्धा वापरले जाते. बायोगॅसमध्ये सुमारे 55 ते 60% मिथेन व उर्वरित आहे भाग आहे कार्बन डायऑक्साईडचा असतो. याच्यामध्ये 55%, जवळपास 55 ते 60% हे मिथेनचं प्रमाण असतं आणि त्याचबरोबर बाकीचा उरलेला जो भाग आहे कार्बन डायऑक्साईडचा असतो. अशा पद्धतीने हा बायोगॅस वापरण्यासाठी अधिक सोयीचे इंधन तर ठरेल, शिवाय गॅस तयार होताना उत्तम खतही तयार होते. म्हणजे इकडं मिथेन गॅस तयार होतो, स्वयंपाकासाठी याचा उपयोग होत असतो, इकडं खत सुटा तयार होत असतो. म्हणजे जनावरांचं शेण असेल, पालापाचोळा असेल, ओला असेल, याचं सर्व विनाशी विघटन होत असते आणि यापासून मिथेन वायू आपल्याला मिळत असतो. म्हणजे बायोगॅस निर्मिती प्रक्रिया कशी दिलेली आहे इथं इथं दिलेले आहेत. बायोगॅस निर्मिती प्रक्रियामध्ये ही प्रक्रिया विनॉक्सी म्हणजे इथं दिल्या प्रकारची असते. ही 2 प्रकारामध्ये घडून येत असते. म्हणजे आम्ल निर्मिती आहेत, याच्यामध्ये आम्ल निर्मिती प्रोडक्शन ऑफ ऍसिड आहेत. कचऱ्यातील जे आहे जैव विघटन योग्य जे आहे जटिल सेंद्रिय संयुगावर जीवाणू आहे अभिक्रिया करत असतात व सेंद्रिय आंबर ऑर्गॅनिक ऍसिड तयार करत असतात. अशा पद्धतीने आहेत. म्हणजे आम्ल निर्मिती म्हणजे प्रोडक्शन ऑफ ऍसिड म्हणजे कचऱ्यातील आहे जैव विघटन योग्य जे आहे जटिल सेंद्रिय संयुगावर आहे जीवाणू आहेत आणि ही अभिक्रिया करत असताना सेंद्रिय आम्ल तयार करतात आणि तयार झाल्यानंतर मिथेन वायू निर्मिती, दुसरा आहे आम्ल निर्मिती आणि दुसरं मिथेन वायू निर्मिती. याच्यामध्ये मिथेन गॅस प्रोडक्शन कसं बघा, मिथेनोजेनिक आहे जीवाणू आहे ते सेंद्रिय आम्लावर अभिक्रिया करून मिथेन वायू बनवत असतात. म्हणजे अशा पद्धतीने जेथे माहिती मिळवू शकता आपण, जेथे बायोगॅस संयंत्र आहे तेथे भेट देऊन या संयंत्राचे प्रत्यक्ष कार्य जाणून यावर कोणकोणती विद्युत उपकरणे चालतात याची आपण माहिती घेऊ शकतो. म्हणजे अतिशय आपल्याला ही सोपी आकृती आहेत. काय आहे याच्यामध्ये बायोगॅसमध्ये परत एकदा समजून घ्या विद्यार्थी मित्रांनो. बायोगॅस संयंत्र हे अत्यंत म्हणजे कमी खर्चिक आहे. याच्यापासून आपण मिथेन हे इंधन स्वयंपाकासाठी इंधन म्हणून याचा वापर करू शकतो. बायोगॅस संयंत्रामध्ये काय असतं तर जनावरांचे शेण आहे, त्याचबरोबर पालापाचोळा आहे, ओला कचरा आहे, याचं विनॉक्सी जीवाणू मार्फत आहे विघटन होऊन त्यापासून मिथेन वायू तयार होतो. यालाच आपण काय म्हणतो? बायोगॅस असे म्हणतो. त्याचबरोबर बायोगॅस स्वयंपाकाच्या इंधनाचा आहे मागणी भागवणारा अतिशय स्वस्त असा इंधन आपण हे बघितले आहे. अतिशय स्वस्त आहे म्हणजे याचं मागणी स्वयंपाकासाठी इंधन म्हणून याची मागणी आहे, स्वस्त आहे. बायोगॅस संयंत्र हे वीज निर्मितीसाठी सुद्धा वापरलं जातं. याच्यामध्ये आहेत बायोगॅसमध्ये सुमारे किती टक्के आहे? 55 ते 60% मिथेन व उर्वरित आहे. अशा पद्धतीनं आपल्याला हे प्रकरण अतिशय सोपं प्रकरण बघितलं आहे. कार्बनचा आढळ आहे, कार्बनची संज्ञा बघितली, अणुअंक आहे, अणुवस्तुमानांक आहे, इलेक्ट्रॉन स्वरूपाने संयुज आहे आणि कार्बन हे अधातू मूलद्रव्य आहे. धन्यवाद.